निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। स्वामी, मच्छिंद्रने कधी समाधी घ्यायची याचा संकेत तुम्ही त्याला दिला. होय पार्वती, आता विलंब कशाला? पण त्यांना पूर्वतयारी करायला काहीच वेळ मिळणार नाही. मच्छिंद्र म्हणजे साक्षात नारायणाचा अवतार आहे. जे जे हवं आहे ते एका क्षणात उपस्थित होईल. पण गोरक्ष अजून तिथे पोहोचला नाही. गोरक्ष शून्य पुत्र आहे. कोणत्याही क्षणी तो तिथे पोहोचू शकतो. स्वामी, मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मच्छिंद्र बालपणी कैलासात आला होता. पार्वती, मनुष्याने हे ध्यानात घेतलं पाहिजे की परमेश्वराने मनुष्य धर्म धारण केल्यानंतर त्याने मनुष्य धर्माचे सगळे नियम सांभाळले. जन्मल्यावर पुन्हा नव्याने कठोर तप केले. आज त्या सगळ्याची सांगता होते आहे. पार्वती, मच्छिंद्र आणि गोरक्ष यांची भेट माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ठाऊक आहे मला स्वामी. इतके एकरूप झालेले गुरु शिष्याचे नाते मी पाहिले नाही. त्यामुळे ह्या प्रसंगी गुरु शिष्याची भेट होणं अत्यंत महत्वाचे आहे. पार्वती, परंतु अजून गोरक्षला ठाऊक नाही की त्याला कशासाठी बोलवलं आहे. स्वामी, गोरक्ष समाधीसाठी विरोध करणं गुरुदेव कायम सोबत असावे असं गोरक्षला वाटणं हे स्वाभाविक आहे. पार्वती, रुद्रतेज शिव शंभू भूपती महादेव तू दिव्य जती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती परम शिष्य विचल गुरु भक्ती किमया नार तू धर्मपदी प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख जती. गोरक्षची वाट पाहत होतोच की. इथे तर सगळेच आले आहेत, पण मी का नव्हतो? गुरुदेव, आता त्यांच्याशी बोलल्यानंतरच कळेल की इथे सगळे एकत्र का आले आहेत. अगदी योग्य वेळी आलास गुरुदेव. आपण सगळे इथे का जमलो आहोत? काय आहे इथे? मच्छिंद्र, तू जे आहे ते सांग गोरक्षला. गुरुदेव, इतकं महत्वाचं आहे का हे? गोरक्ष,
मी आता जे काही सांगणार आहे ते अत्यंत शांतपणे ऐक. आज दुसऱ्या प्रहरात समाधी घेतो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री महादेव आणि दत्तप्रभू यांच्या आज्ञेने, अनुमतीने हे सगळं घडतं आहे. नाही गुरुदेव, गुरुदेव, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. गोरक्ष, मला ठाऊक होतं की तू असंच म्हणणार, परंतु हे सगळं ठरलंय गोरक्ष. आता त्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही. गुरुदेव, हे सगळं ठरवण्याआधी तुम्ही मला विश्वासात घेऊन एकदा सांगितलं का नाही? कारण तू मला जाऊ दिलं नसतंच गोरक्ष. म्हणून आधी स्थान निश्चित झालं, वेळ निश्चित झाली, आणि त्यानंतरच तुला समजेल असं पाहिलं. गुरुदेव, तुम्ही नसाल तर मला एकट्याला राहता येणार नाही. गुरुवर, ह्या गोरक्षाला कसं समजावून सांगायचं? गोरक्ष, समाधी घेण्याआधी मच्छिंद्रने माझी अनुमती घेतली होती. गुरुदेव, मला ही अनुमती हवी आहे. तू तर चिरंजीव आहेस, तू समाधी घेशील असा योगच नाही आहे. परंतु गुरुदेव माझ्या दृष्टीआड होतील याची मी कल्पनाच करू शकत नाही. गोरक्षनाथ, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, सर्व सिद्धींनी युक्त आहात, सर्व शास्त्रार्थ तुम्हाला ठाऊक आहे. श्री महादेव, श्री दत्तप्रभू यांच्या सानिध्यात तुम्ही साधना केलेली आहे. असं सगळं असताना तुम्ही सद्गुरूंच्या समाधीला सामोरं जायला हवं. जलेंद्रनाथ, तुम्ही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे, परंतु माझ्यासाठी सगळी नाती ही एकाच ठिकाणी येऊन थांबतात. जशा सगळ्या नद्या समुद्राला येऊन मिळतात, तसेच माझ्यासाठी माझे माता, माझे पिता, माझे बंधू, माझे सखा, माझे देव, सगळे काही माझे गुरुदेव आहेत. गोरक्षनाथ, गुरुदेवांचा वियोग आम्हालाही होणार आहे. ही सगळी परिस्थिती स्वीकारणं आम्हालाही कठीण जात आहे. परंतु गोरक्षनाथ, गुरु आणि सद्गुरूंची इच्छा महत्वाची ना. तुम्ही सगळे माझी समजूत काढता आहात, परंतु
असं काय होत आहे हे फक्त मलाच ठाऊक आहे. गुरुदेव, सूर्योदय झालाय आणि दुसऱ्या प्रहराचा मुहूर्त आहे. आपल्या हातात खूप कमी वेळ उरला आहे. नाही, मी हे होऊच देणार नाही. गोरक्ष, समाधी ही माझी इच्छा आहे आणि ती इच्छा तू पूर्ण करणार आहेस. असं समज की गुरु आज्ञा आहे, गुरु आज्ञा आहे, गुरु आज्ञा आहे, गुरु आज्ञा आहे. गोरक्ष, गुरुदेव, तुम्हाला ठाऊक आहे मी कधीही गुरु आज्ञा मोडत नाही. आजपर्यंत ती मोडली नाही. गुरुदेव, बाकी समधी तयारी करायला घ्यायची का? काही वेळात इथे असंख्य जन गोळा होतील. तुम्ही महासमाधीची पूर्वतयारी करायला घ्या. गोरक्ष, आदेश, आदेश, निरंजन, निरंजन, निरंजन. आता सोबत जे नदीचे पवित्र जल आणले आहे त्याने मच्छिंद्रला स्नान घाला. त्याला नवीन वस्त्र द्या. होय गुरुदेव. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख 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 निरंजन. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नव नारायण. दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः
निरंजन हो, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो.